अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय महाकाली। सर्वांना तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलवर मी अगदी मनापासून स्वागत करते आणि आपल्या आजच्या नवीन माहितीच्या व्हिडिओला सुरुवात करते। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, कारण जेणेकरून जी काही मी तुम्हाला आज सेवा सांगणार आहे, या सेवेचा अनुभव तुम्ही जेव्हा घ्याल तेव्हा तुमची जी काही इच्छा आहे ती नक्की पूर्ण होईल। आणि ही सेवा जेव्हा पूर्ण होणार आहे, म्हणजे ही सेवा पूर्ण होणार आहे 100%च आहे, परंतु ही सेवा जी काही आहे ही पूर्ण व्हायच्या अगोदरच तुमची जी काही इच्छा आहे, कोणतीही इच्छा, कठीणातील कठीण इच्छा तुमची ही नक्कीच या सेवेने पूर्ण होणार आहे। मग अशी कोणती सेवा आहे ही आपल्याला करायची आहे, तर कुठली सेवा आपल्याला करायची आहे ही पाहण्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा। आपण जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला देखील विसरू नका, कारण असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत मी जेव्हा अपलोड करेल तेव्हा नक्की पोहोचतील। बघा, अगरबत्ती सेवा हे आपण सर्वांनी ऐकलेले आहे। ही सेवा केल्यामुळे कितीतरी भयंकर अशा मोठ्या मोठ्या अडचणींमधून माझी सुटका झालेली आहे। इतक्या मोठ्या आजारातून मी बाहेर निघालेलो आहोत, परत हरवलेले व्यक्ती सापडलेले आहेत, किंवा मग अशक्य कोटीची इच्छा पूर्ण झालेली आहे असे आपण सर्वांनी प्रत्येक स्वामी भक्तांच्या मुखातून ऐकलेच असेल। परंतु बऱ्याच जणांना हा प्रश्न पडलेला असतो की अगरबत्ती सेवा नक्की आपल्याला करायची कशा प्रकारे आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीच सेवा अगदी इन डिटेल सांगणार आहे। सेवा कोण करू शकते, या सेवेसाठी मांडणी करावी लागते का, ह्या सेवेचे उद्यापन करावे लागते का, सगळं अगदी इन डिटेल मी तुमच्या बरोबर आज शेअर करणार आहे। म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, मध्येच स्किप करू नका, म्हणजे अगरबत्ती सेवा ही नेमकी कशा प्रकारे करायची आहे हे तुम्हाला नक्कीच कळेल। त्याचबरोबर या सेवेचा अगदी आपल्या अंगावरती शहारे येणारा असा अनुभव देखील मी तुम्हाला आज शेअर करणार आहे। आणि या अनुभवावरून आपल्या सर्वांना हे समजणार आहे की स्वामी महाराज साक्षात आहेत। असा इतका सुंदर हा अनुभव आहे। जेव्हा मी हा अनुभव सर्वात पहिल्यांदा ऐकला, आणि हा अनुभव देखील म्हणजे बघा, मी हा अनुभव सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरच ऐकलेला आहे, परंतु तेव्हा तो अनुभव ऐकल्यानेच माझ्या अंगावरती असे काटे शहारे आले होते। इतका खतरनाक आणि आपल्या अंगावरती शहारे आणणारा असा हा अनुभव आहे। चला तर मग वेळ न वाया घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आता आपण कोणतीही सेवा करत आहोत तर आपण नक्कीच आपल्या स्वामी महाराजांची सेवा ही गुरुवार या दिवसापासूनच सुरू करायची आहे। बघा, तुमची जर अशी कोणती इच्छा आहे, ती इच्छा खूप तुम्ही काही सेवा केल्यात, उपाय केलेत, तोडके केलेत, तरी देखील पूर्ण झालेली नाही, म्हणजे अशक्य कोटीची अशी इच्छा, किंवा मग तुमच्यावरती असे भयंकर मोठ्या प्रमाणात कोणतं अडचण आहे, संकट आहे, ते देखील पूर्णपणे नष्ट होण्याचे सामर्थ्य ह्या अगरबत्तीच्या सेवेमध्ये आहे। आता सेवा ही कोण करू शकते, तर सेवा अगदी कोणीही करू शकते। ज्यांना वाचता लिहिता येत नाही ते देखील सेवा ही नक्की करू शकते। अगदी लहान मुलं, वयस्कर, वयोवृद्ध, तरुण, तरुणी, महिला, स्त्री, पुरुष मंडळी, सर्व अगदी कोणीही ही सेवा करू शकतात। आता अगरबत्ती सेवा करताना आपल्याला कोणत्याही प्रकारची पोथी ग्रंथ वाचायचे नाही आहे, म्हणून अगदी जे शाळेत 3री 4थी मध्ये मुलं आहेत जातात, ती देखील अगदी ही सेवा करू शकतात। आता गुरुवार हा आपल्या गुरूंचा वार आहे आणि स्वामी महाराज हे आपले गुरु आहेत, म्हणून ही सेवा आपल्याला गुरुवारच्या दिवसापासूनच सुरू करायची आहे। आता सेवा आपण गुरुवारपासून सुरू करणार आहोत। आता सेवा आपल्या यथाशक्ती आपल्या इच्छेप्रमाणे आपल्याला करायची आहे। आपण इच्छा असेल तर आपण ही सेवा अगदी 11 दिवस, 21 दिवस, 51 दिवस, 108 दिवस, 151 दिवस अशी ही सेवा आपण करू शकतो। म्हणजे आपली इच्छा ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे आपण ही सेवा करू शकतो। अगदी आपण ज्याप्रमाणे नित्य सेवा करतोय स्वामी माऊलींची, त्या नित्य सेवेमध्ये देखील तुम्ही ही सेवा केली तरी देखील चालणार आहे, किंवा मग तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा केली तरी देखील चालेल। संकल्पयुक्त सेवा नाही करायची तुम्हाला, फक्त असेच तुम्हाला ही सेवा करायची आहे, कोणताही संकल्प न सोडता, तरी देखील तुम्ही ही सेवा करू शकता। आता आपण ही सेवा जेव्हा करणार आहोत तेव्हा आपल्याला गुरुवारच निवडायचा आहे। त्याचबरोबर
संकल्पयुक्त तुम्हाला सेवा करायची आहे तर ते देखील मी तुमच्या बरोबर आता शेअर करणार आहे की संकल्पयुक्त आपल्याला ही सेवा कशी करायची आहे। बघा, गुरुवारी सर्वात प्रथम सर्वात लवकर उठायचे आहे, छान आंघोळ वगैरे करून घ्यायची आहे, त्याच्यानंतर सूर्यदेवाला जल अर्घ्य द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपले जे नित्य कामं आहेत ती सर्व काही करून घ्यायची आहेत। आपली देवपूजा, आपली नित्यपूजा, नित्यसेवा दररोज तुम्ही ज्या प्रकारे करता अगदी त्या प्रकारे करून घ्यायची आहे आणि आपण ही सेवा करण्यासाठी आपल्या देवघराच्या समोर बसायचे आहे। आता आपण जेव्हा ही सेवा करण्यासाठी बसणार आहोत तेव्हा आपल्याला प्रामुख्याने आपल्याला आसन घेऊनच बसायचे आहे। बघा, आसनाशिवाय आपण कोणतीही पूजा सेवा करू शकत नाही। मी तुम्हाला वारंवार माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते, आपण कोणतीही सेवा करत असताना, कोणतीही पूजन करत असताना आपण आसन घेऊनच बसायचे आहे। कारण आपण जर आसन घेऊन जेव्हा ही पूजा करत असतो तेव्हा आपण जे पूजा सेवा करतोय त्याचे फळ आपल्याला मिळत असते, परंतु आपण विदाऊट आसन फक्त जमिनीवर आपण जेव्हा बसतो, फरशीवर आपण जेव्हा बसतो तेव्हा त्या सेवेचं फळ आपल्याला मिळत नाही। त्या सेवेचं पूर्णपणे जे काही फळ आहे ते जमिनीला, धरणी मातेला मिळते। म्हणून तुम्हाला असं वाटत असेल ना की तुम्हाला तुमच्या सेवेचं, पूजेचं फळ पूर्णपणे तुम्हालाच मिळावं, तुमच्या पदरात पडावे, म्हणून नक्कीच जेव्हा केव्हा कोणतीही सेवा, छोटी मोठी सेवा असू दे, पूजा असू दे, कोणतंही पारायण असू दे, अगदी कोणतंही पारायण असलं तरी देखील आपल्याला आसन घेऊनच बसायचे असते। आसन म्हणजे या ठिकाणी तुम्ही लाल रंग, भगवा रंग, पिवळ्या रंग ह्या रंगाचे आसन घेऊन तुम्ही बसू शकता। अंथरूण पांघरूण वगैरे काहीही घेऊन आपण पूजेला, सेवेला बसायचे नाही। आपण जेव्हा आसनावरती बसणार आहोत तेव्हा नक्कीच आपण आपल्या देवघरासमोरच बसायचं आहे। 2 अगरबत्ती आपल्याला लागणार आहेत। आता 2 अगरबत्ती आपण आपल्या देवघरामध्ये लावून घ्यायच्या आहेत। दिवा हा अगोदरच प्रज्वलित असतो आपल्या देवघरामध्ये, नसेल तर तुम्ही परत प्रज्वलित करा दिवा आणि त्याच्यानंतर 2 अगरबत्ती लावा। आपण जी अगरबत्ती, जी उदबत्ती आपण लावणार आहोत ती अगरबत्तीच्या स्टँड मध्ये किंवा एका प्लेट मध्ये आपल्याला लावायची आहे, जेणेकरून जी अगरबत्ती आपण लावलेली आहे तिची उदी, तिची रक्षा जी आहे ती प्लेट मध्येच पडेल, म्हणजे ती आपण उदी, जी रक्षा आपण नंतर आपल्याला ती साठवणीमध्ये ठेवायची आहे। मी तुम्हाला व्हिडिओच्या अगदी सुरुवातीला सांगितलेले आहे की ही सेवा आपण आपल्या इच्छेने करायची आहे, आपल्या यथाशक्तीप्रमाणे करायची आहे। म्हणजे तुम्ही ही सेवा अगदी 11 दिवस, 21 दिवस, 41 दिवस, 51 दिवस, 108 दिवस तुम्ही नक्की करू शकता। परंतु जर तुम्ही ही सेवा 41 दिवस जर केली तर तुम्हाला या सेवेचा जे अनुभव आहे ते जास्तीत जास्त आपल्याला मिळते। म्हणजे जेवढी जास्त सेवा आपल्याकडून होते तेवढी जास्त फळ आपल्याला मिळते। आता आपण सेवा करायच्या अगोदर, आपण 2 अगरबत्ती लावायच्या अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा असतो। दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे। तुम्हाला जर संकल्पयुक्त सेवा करायची असेल तर तुम्ही संकल्प करायचा आहे। अगदी संकल्प कसा करायचा आहे हे सर्वांना ठाऊक आहे, तरी देखील अगदी शॉर्टकट मध्ये तुम्हाला मी या ठिकाणी सांगत आहे। आपल्याला संकल्प करण्यासाठी आपल्या उजव्या हातामध्ये हळद कुंकू, एक फूल, अक्षता आणि थोडेसे पाणी घ्यायचे आहे। त्याचबरोबर आपलं सर्व नाव सांगायचं आहे, आपलं गोत्र सांगायचं आहे। ज्यांना कोणाला आपलं गोत्र माहीत नसेल त्यांनी काश्यप गोत्र असे म्हणायचे आहे। म्हणजे उजव्या हातामध्ये आपण सर्व जे काही वस्तू मी सांगितल्या आहेत त्या घेतल्यानंतर, म्हणजे माझं नाव सुधा आहे, मी सुधा काश्यप गोत्र असे आणि असं म्हणायचं आहे। आणि त्याच्यानंतर माझी ही इच्छा आहे, ही इच्छा पूर्ण होण्यासाठी मी एवढ्या दिवसाचा संकल्प करत आहे, एवढ्या दिवसाची ही सेवा करणार आहे असं स्वामींना सांगायचे आहे। आणि त्याच्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये आपण जे काही पाणी, फूल, अक्षता घेतलेले आहेत ते आपण खाली प्लेट घेतलेली आहे त्या प्लेटमध्ये सोडायचं आहे। आणि त्याच्यानंतर डाव्या हाताने आपल्या उजव्या हातावरती, तळ हातावरती पाणी सोडायचे आहे आणि 3 वेळा आपला हात स्वच्छ करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला संकल्प सोडायचा आहे आणि हा संकल्प आपल्याला पहिल्या दिवशी सोडायचा आहे। आता ही सेवा तुम्ही संकल्प युक्त करणार आहात तर असा संकल्प आपल्याला नक्की करायचा असतो, जेणेकरून आपण आपला संकल्प स्वामींना सांगितलेला आहे, त्यांना आपण विनंती केलेली आहे की माझी ही इच्छा आहे, तू नक्कीच आमची ही इच्छा जी आहे ती पूर्ण करून द्यायची आहे। आणि त्याचबरोबर माझी जी काही मी इच्छा राखून मी सेवा करत आहे, ही सेवा माझ्याकडून स्वामी माऊली निर्विघ्नपणे पाडून घ्या, माझ्याकडून ही निर्विघ्नपणे सेवा जी काही आहे ती पूर्णपणे करून घ्या, असं आपल्याला नक्की स्वामी महाराजांना विनवणी करायची आहे। आणि त्याच्यानंतर संकल्प सोडायचा असतो। संकल्प विरहित म्हणजे न संकल्प करता देखील तुम्ही ही सेवा करू शकता।
आता जेव्हा संकल्प सोडतो त्याच्यानंतर आपल्याला 2 अगरबत्ती लावायची आहे। अगरबत्ती ही अगोदरच लावायची नाही, कारण की अगरबत्ती लावल्याच्या नंतर आपल्याला अगरबत्ती ती पूर्ण संपेपर्यंत आपल्याला सेवा करायची आहे। आपण 2 अगरबत्ती लावून झाल्यानंतर त्या संपेपर्यंत म्हणजे अगदी अर्धा तास एक अगरबत्ती संपण्यासाठी लागते। दोन्ही अगरबत्ती आपण एकत्र लावणार आहोत, त्याच्यामुळे दोन्ही अगरबत्ती संपण्यासाठी अर्धा तास तर नक्कीच लागतो। त्या अर्धा तासामध्ये आपल्याला ही सेवा करायची आहे। अगरबत्ती लावून झाल्यानंतर आपले दोन्ही हात जोडायचे आहे, स्वामी महाराजांसमोर बसायचे आहे, डोळे तुम्ही उघडेच ठेवायचे आहेत आणि स्वामींना पाहत आपल्याला ही सेवा करायची आहे। आपल्याला स्वामींचं नामस्मरण करायचं आहे। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असे नाम जप आपल्याला दोन्ही अगरबत्ती संपेपर्यंत करायची आहे। अशा प्रकारे आपल्याला अगदी सोपी अशी ही सेवा करायची आहे। कोणतीही पोथी वगैरे वाचन करायचे नाही, कोणताही आपल्याला दुसरा मंत्र वगैरे काहीही म्हणायचं नाही। बघा, ही सेवा तुम्ही जेव्हा श्रद्धेने विश्वासाने करणार तेव्हा तुमची इच्छा पूर्ण होणारच, परंतु सेवा आपण जी करतोय ती सेवा देखील आपली अगदी सातत्याने केली गेली पाहिजे। आपली सेवा ही सातत्याने केली गेली पाहिजे, त्याचबरोबर आपल्या सेवेमध्ये एकाग्रता देखील पाहिजे। नाहीतर आपण ही सेवा करायला बसलो आहोत आणि कोणीतरी आपल्याशी काहीतरी बोलत आहे, आपण त्यांना उत्तर देत आहोत किंवा आपलं मन दुसरीकडेच आहे, असं करून चालत नाही। ही सेवा करताना पूर्णपणे एकरूप स्वामींशी एकरूप व्हायचं आहे। स्वामी आणि तुम्हीच आहात असंच फक्त इमॅजिन करायचं आहे आणि पूर्णपणे स्वामींच्या चरणी शरण व्हायचं आहे, आपल्या स्वतःला अर्पण करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे एकाग्रतेने आपल्याला ही सेवा करायची। आपल्या सेवामध्ये जर एकाग्रता श्रद्धा असेल तरच आपली इच्छा ही पूर्ण होणार आहे। आता आपण ही सेवा जर 21 दिवस किंवा 41 दिवस करणार असेल तर ज्या महिला ताई ही सेवा करणार असतील त्यांना 41 किंवा 21 दिवसामध्ये त्यांचे मासिक धर्म आले म्हणजे आले असतील तर त्यांनी ते 4-5 दिवस जे आहेत ते स्किप करायचे आहे आणि त्याच्यानंतर 4 दिवस तुम्हाला ही सेवा वाढवायची आहे। त्याचबरोबर आपल्याला ही सेवा करताना एकाग्रता आणि सातत्य ही आपल्या सेवेमध्ये ठेवायचे आहे। असे केल्याने आपली अशक्य कोटीची इच्छा देखील लवकरात लवकर पूर्ण होणारच आहे, कारण ही सेवा साक्षात गुरु माऊलींनी आपल्याला सांगितलेली आहे। ही सेवा करत असताना आपल्याला कोणत्याही प्रकारचा नियम वगैरे पाळण्याचे बंधन नाही आहे। फक्त आपण गुरुवारच्या दिवशी आपण म्हणजे घरामध्ये किंवा आपण देखील स्वतः देखील आपण मद्यपान वर्ज्य करायचं आहे, त्याचबरोबर मांसाहार आपल्याला वर्ज्य करायचा आहे। एवढीच आपल्याला ह्या सेवेमध्ये बंधन नियम पाळायचा आहे। बाकीचे कोणतेही नियम आपल्याला ह्या सेवेच्या दरम्यान पाळायची गरज नाही। बघा, परमपूज्य गुरु माऊली हे प्रत्येक दिंडोरी प्रणित मध्ये सत्संगसाठी येत असतात। तर अशाच एका सत्संगमध्ये म्हणजे सांगली या ठिकाणी एक सत्संग झालेले होते। त्या ठिकाणी गुरु माऊलींना एका वयस्कर बाबांनी एक प्रश्न केलेला होता। त्या बाबांनी गुरु माऊलींना हा प्रश्न केला की माझा नातू आहे, अगदी 4 ते 5 दिवस झालेला आहे, माझा नातू हरवलेला आहे आणि माझ्या नातवाला माझ्याशिवाय कुणीही नाही आणि मला देखील त्याच्याशिवाय कुणीही नाही। अगदी 4 ते 5 दिवस झाले, सर्वकडे त्याचा शोध घेत आहेत, सर्व पोलीस वगैरे सर्वीकडे त्याचा शोध घेत आहेत, परंतु अजूनपर्यंत तरी तो सापडलेला नाही। मग गुरु माऊलींनी त्या बाबांना एक सेवा दिली आणि ती सेवा होती अगरबत्ती सेवा। गुरु माऊलींनी सांगितल्याप्रमाणे त्या बाबांनी त्यांच्या घरी गेल्यावरती ती 2 अगरबत्तींची सेवा सुरू केली। अगदी ती सेवा त्यांची 21 दिवस झाले, 30 दिवस झाले, अगदी 41 दिवस झालं तरी देखील त्यांना कोणताही अनुभव आला नव्हता, परंतु तरी देखील ते बाबा डगमगले नाही, खचले नाहीत। त्यांचा स्वामींवरती अगदी मनापासून श्रद्धा विश्वास होता की नाही, स्वामी माऊली माझी इच्छा नक्की पूर्ण करतील आणि ही सेवा केल्यामुळे माझा नातू मला परत मिळेल अशी त्यांची इच्छा स्वामींवरती नितांत अशी होती। तर 41 दिवस झाले तरी देखील त्यांना अनुभव आला नाही, परंतु ज्या दिवशी 42 दिवस होता, 42 दिवसाच्या मध्यरात्री त्यांचा म्हणजे त्या बाबांचा जो मध्यरात्री त्यांचा दरवाजा हा रात्रीच्या सुमारास 2 ते 3च्या सुमारास असा जोरजोरात धडकू लागला आणि दरवाजा एवढा जोरजोरामध्ये कोण वाजवत आहेत म्हणून त्या बाबांना जाग आली आणि लगेच ते बाबा उठले आणि दरवाजावरती गेले। दरवाजा उघडला तर त्यांनी बाहेर पडताच त्यांनी त्यांच्या नातवाला पाहिले। अगदी 4-5 वर्षांचा छोटासा अगदी नातू त्यांच्या समोर होता।
अगदी 2 महिने त्यांचा नातू त्यांना सापडत नव्हता आणि 2 महिन्यानंतर नातू समोर उभा राहिल्याने बाबांचे आनंद अश्रू हे अगदी थांबत नव्हते। तरी देखील त्यांनी त्या नातूला अगदी जवळ घेतले आणि त्यांना घरात घेतलं त्या नातूला त्यांनी आणि त्याला विचारलं, बाबा रे तू 2 महिने कुठे होतास? आणि तो मुलगा जेव्हा हरवलेला होता तेव्हा त्याच्या अंगावर तेच कपडे होते जे कपडे त्या दिवशी म्हणजे 2 महिन्याच्या नंतर तो घरात आला त्या दिवशी देखील त्याच्या अंगावरती तेच कपडे होते। तेव्हा त्या बाबांनी त्याला म्हटलं की तू एवढ्या दिवस खाल्लं पिल्लंस का? कुठे राहत होतास? तू कुठे गेला होतास? त्याचबरोबर तुझे कपडे कसे घाण झाले नाही? तू तेच कपडे अजूनपर्यंत अंगावरती आहेत तरी देखील स्वच्छ कसे काय आहेत? तर हे सर्व प्रश्नांची उत्तर म्हणजे त्या मुलाने अशा बाबांना त्याच्या अशा प्रकारे दिलं की बाबा बघा, गुरुमाऊलींनी त्या बाबांना पॅम्पलेट दिलेलं होतं, त्याच्यावरती गुरुमाऊली आणि स्वामींचे चित्र होतं। ते पॅम्पलेट एक त्यांच्या घरामध्ये होतं आणि त्या पॅम्पलेटकडे त्याचं लक्ष गेलं त्या लहान मुलाचं आणि त्याने त्याच्यावरती बोट दाखवलं की त्या स्वामींच्या चित्रावरती त्याने बोट दाखवलं की बाबा मी तर ह्या बाबांबरोबर होतो आणि हे बाबा माझ्या बरोबर दिवस रात्र होते। मी खाणं पिणं सर्व काही या बाबांबरोबर केलं, मी रात्री झोपायचं देखील या बाबांबरोबर। म्हणजे बघा, स्वतः स्वामी माऊली त्या मुलाचं रक्षण करत होते। स्वामी माऊली अगदी आई वडिलांच्या सारखं त्याला ते 2 महिने स्वामी माऊलींनी जपलं होतं, त्याला ते सांभाळत होते। बघा, हा अनुभव सांगताना मला माझ्या अंगावरती शहारे येत आहेत, काटे आलेले आहेत। म्हणजे स्वामी माऊली साक्षात त्या लहान मुलाबरोबर होते, त्या लहान मुलाला ते दिसत होते, त्याच्याबरोबर ते फिरत होते, त्याची ते काळजी घेत होते आणि दुसऱ्या ठिकाणी त्या मुलाचे बाबा स्वामी महाराजांची सेवा करत होते। बघा, 2 महिन्यानंतर अगदी लहान मुलगा परत घरी येणे ही काही सोपी सहज अशी गोष्ट घडणारी नाही आहे, परंतु त्या ठिकाणी त्या मुलाचे आणि त्या बाबांचे काहीतरी पुण्य फळ आहे, पुण्य कर्म आहेत, ते त्यांना ह्या ठिकाणी भोगायला आलेले आहेत, त्यांचे पुण्य कर्माचे फळ त्यांना मिळालेले आहे। अशी इतकी ही प्रचंड प्रभावी अशी ही अगरबत्तींची सेवा आहे। आणि त्याच्यानंतर ज्या ठिकाणी पुढचे सत्संग होते त्या ठिकाणी ते बाबा त्याच्या नातवांसंगती गेले आणि गुरुमाऊलींना सर्व अनुभव त्यांनी सांगितलेला आहे। तर अशा प्रकारे ही सेवा जे कोणी भाविक भक्त अगदी श्रद्धेने मनापासून इच्छेने करतील, त्यांची अशक्य कोटीची इच्छा ही नक्की स्वामी महाराज पूर्ण करतील। परंतु ही सेवा करताना आपल्याला सातत्य आणि एकाग्रता हे नक्कीच ठेवायची आहे। आपल्या जरी आयुष्यामध्ये खूप मोठ्या प्रकारामध्ये संकट आहे, अडचण आहे, तरी देखील तुम्ही ही प्रभावी अशी सेवा करून तुम्ही या अडचणीतून संकटीतून नक्कीच बाहेर पडू शकता। तर आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हा नक्कीच कमेंट करून नक्कीच सांगा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका। आजचा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, पहिला आपला हा व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। लवकरच पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओद्वारे। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय महाकाली। व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुम्हा सर्वांचे धन्यवाद।